नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेला आहे रव्यापासून गुलाबजामुन. खूप छान होतात आणि खूप सॉफ्ट होतात, तर नक्की करून पहा. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. तर मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे रवा. मी तुम्हाला जितके गुलाबजामुन बनवायचे त्याच्या अंदाजाने टाका. मी 5-6 चमच असा मस्तपैकी रवा घेतलेला आहे. आणि रवा तुम्ही ना बारीक करून घ्या किंवा असा घेतला तरी चालेल, पण माझ्या मते तरी बारीक करूनच घ्या. भाजून बारीक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही असाच घेऊ शकता, पण मी असाच घेतलेला आहे. तर तुम्ही थोडा मिक्सरमधून काढून घ्यायचा, कारण की हा रवा जरा जाडसर असतो. किंवा बारीक रवा घेतला तर खूप बेस्ट आहे. तर मी आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तर तूप अख्खा मी टाकलेला आहे, तो काय मेल्ट होतोच. तर मी तूप टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चांगला भाजून द्यायचा आहे, लाल होईपर्यंत. थोडासा असा कच्चा नाही राहिला पाहिजे रवा. तर मी चांगलाच लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता, पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला तो चांगला असं उफलून द्यायचा आहे पाण्यामध्ये, छानपैकी असं. जसं आपण शिरा बनवतो तसंच आहे. चांगलं असं शिजून द्यायचं पाण्यामध्ये, किंवा पहिले भाजून घ्यायचा चांगला तुपामध्ये आणि मग नंतर त्याला चांगलं आपण पाण्यामध्ये पण शिजून द्यायचं. तो उफलला पाहिजे, असा कच्चा नाही राहिला पाहिजे. पाहू शकता. आता मी ह्याच्यामध्ये हा एका याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेणार आहे. छानपैकी पाहू शकता, छान सुकलेला आहे. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आपण थोडा मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये दूध पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे दूध पावडर. थोडी थोडी टाकून घ्यायची आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. मी चमच्याने घेतलेला आहे, पण थोडा गरम आहे म्हणून मी चमच्याने पुन्हा मिक्स करून घेते आणि मग हाताने मिक्स करून घेणार आहे. हाताला तूप लावा तुम्ही थोडा, जेणेकरून हाताला पण चिटकणार नाही. आणि त्याच्यामध्ये खवा टाकलेला आहे मी. तर खवा थोडा स्किप झालेला आहे, तर थोडासा 1 चमच असा खवा घ्यायचा आहे. आणि इकडे मी दुसरी भांडा ठेवलेला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1च वाटी मी पाणी पण घेणार आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये इलायची आणि केसर टाकून घेणार आहे. 1 इलायची टाकलेली आहे, मी केसर टाकून घेणार आहे थोडं. आणि छान असा पाक करून घेणार आहे त्याचा. तर आपल्याला काही गुलाबजामला काही लागत नाही आहे. पाहू शकता, असं मी असं बॉल्स असे करून घेतलेले आहेत, गोल असे. आणि त्याचे आता तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झाला. तुम्ही हे तुपामध्ये करू शकता, तुपामध्ये पण खूप छान होतं. तर मी तेलामध्येच घेतलेलं आहे, तर तुम्ही तुपामध्ये घेऊ शकता. तर मी तेल छान गरम झाला की त्याच्यामध्ये मी एक एक सोडून घेणार आहे. आणि छान मलून घ्यायचा आहे आपल्याला रवा, कारण की रवा जितका तुम्ही छान मलाल ना, तितके गुलाबजामुन छान होतात. तर छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे आहेत, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि तेल चांगला गरम होऊन द्यायचं, नाही तर मग ते खाली चिटकणार. पाहू शकता, मस्त असे झालेले आहेत गुलाबजामुन होत आहेत. लाल होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचं, नाहीतर मग ते पाहू शकता
छान असे झालेले आहेत, लालसर असे मस्त. मी आता सर्व काढून घेणार आहे आणि थोडे गरम गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. तर मी आता एका भांड्यामध्ये घेतलेले पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये मी वरून पाक टाकून घेणार आहे आणि अशा प्रकारे ना खूप छान होतात गुलाबजामुन. सोपी पद्धत आहे, नक्की करून पहा आणि पौष्टिक पण आहे, कारण ह्याच्यामध्ये काही दुसरं मिक्स केलेलं नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा आणि कमेंट करा मला कसे होत आहेत गुलाबजामुन. असेच व्हिडिओ पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.